हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल जिंदगी तो बल्कि. बरेच दिवसानंतर माझा ब्लॉग येत आहे आणि ज्या गोष्टीसाठी मी खूप जास्त दिवस नाही, खूप जास्त वर्ष थांबली आहे ज्या गोष्टीसाठी, ती गोष्ट मी परत एकदा नव्याने सुरुवात करते माझ्या आयुष्यात. नवीन वर्ष, नवीन काहीतरी. स्वतःच्या ड्रीमसाठी परत एकदा मी एक पाऊल उचललेलं आहे. त्याची फर्स्ट स्टेप आहे आज. कंटिन्यू बघत राहा मी कशासाठी आली आणि काय करणार आहे. आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे. कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. पुढे पुढे तुम्हाला कळत राहील की काय करते मी आणि कशासाठी ब्लॉग शूट करते. आणि जे पण माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी प्लीज लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्याच्यानंतर कंटिन्यू भन्नाट आणि एकदम भारी भारी ब्लॉग्स येणार आहे. कंटिन्यू बघत राहा. सो फायनली इथे सगळ्यांचे इंट्रोडक्शन झालेले आहेत. सरांनी सगळ्यांचे इंट्रोडक्शन करून दिलेले आहेत. इथं डिरेक्टर सर फुल कॉफीची मजा घेत आहेत आणि जे सिंगर आहेत पद्मनम गायकवाड ते पण इथे कॉफी घेत आहेत आणि इकडे सगळेजण डिस्कशन करत आहेत. ऑलमोस्ट इथे हे प्रोड्युसर सर आहेत संदीप सुरेशवीर, त्याच्यानंतर ते सिंगर आहेत आणि कंपोजर, लिरिसिस्ट, डिरेक्टर, सिनेमॅटोग्राफर, DOP हे सगळेजण इथे बसलेले आहेत आणि पुढची प्लॅनिंग करत आहेत. ॲक्च्युअल आज जो आहे तो आमचा फर्स्ट स्टेप आहे, म्हणजेच की माझा ड्रीमचा पहिला स्टेप जे मी तुम्हाला बोलली आहे आधी इंट्रोमध्ये, त्याच्यासाठी आज आम्ही भेटलेलो आहे. आणि हे थोडंसं म्हणजे चहा वगैरे घेतला आम्ही आणि इथं आम्ही निघालेलो आहे आता स्टुडिओला. आम्हाला असं वाटलं होतं की पद्मनम सर नाही का एवढे मोठे सिंगर आहे तर आम्हाला हँडल करणं खूप जास्त अवघड जाईल, पण ते खूप डाऊन टू अर्थ आहे. मला तर वैयक्तिक खूप मस्त वाटलं त्यांच्यासोबत वर्क करून. आणि आता आम्ही सगळे निघालेलो आहे स्टुडिओकडे, एक एक जण करून बाहेर येते. आता आम्ही जाणार आहे स्टुडिओला आमचे पुढच्या प्रोसेससाठी, म्हणजे रेकॉर्डिंगसाठी. कंटिन्यू माझा ब्लॉग बघत राहा. आम्ही कशा पद्धतीने रेकॉर्डिंग करतो आहे किंवा काय करतो आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. ज्यांना इंटरेस्ट असेल की आम्हाला ही सॉन्ग शूट वगैरे करायचं आहे, तर त्याच्या आधी किती काय गोष्टी असतात, डायरेक्टली सॉन्ग शूट होत नाही, या सगळ्या गोष्टी माझ्या ब्लॉग्समधनं तुम्हाला बघायला भेटतील. हे आमचं फर्स्ट स्टेप आहे ज्याच्यामध्ये आम्ही सॉन्ग सिलेक्ट करून आणि त्याच्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग वगैरे लावलेलं आहे आणि त्या रेकॉर्डिंगचे आम्ही मेकिंग करतो आहे आमच्यासाठी युजेबल होईन पुढे जाऊन प्रमोशनसाठी म्हणून. आम्ही फायनली आता स्टुडिओमध्ये आलेलो आहे. आम्ही खूप हॅप्पी आहे. आमचा ड्रीम प्रोजेक्ट परत एकदा नव्याने सुरुवात करतो आहे आम्ही आफ्टर 6-7 इयर्स. आम्ही ब्रेक घेतला होता जेव्हा आम्ही हा काम करायचं ठरवलं होतं, त्याच्यानंतर काही प्रॉब्लेममुळे किंवा लॉकडाऊनमुळे आम्ही हा काम थांबवलेलं होतं. बट फायनली वी आर स्टार्टेड अगेन. आम्हाला हे सॉन्ग प्रोजेक्ट परत एकदा बाहेर काढायचं आहे. परत एकदा म्हणजे की आम्हाला पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये वर्क करून परत एकदा स्वतःच्या ड्रीमसाठी जगायचं आहे. आम्ही परत ते काम सुरुवात करतो आहे, म्हणजे आमच्या ड्रीमसाठी जगायला आम्ही सुरुवात करणार आहे. कंटिन्यू बघत राहा. अशा पद्धतीने इकडे सर ते त्यांचं काय असेल ते वर्क करत आहेत, कंपोजर सर. आम्हाला एवढं काही नॉलेज नाही आहे ह्याच्यामधलं, पण हे सगळ्या गोष्टी बघून खूप एन्जॉय करत होते मी. आणि म्हणजे आपल्याला जेव्हा आपण TV वर बघतो सॉन्ग तर एक 2-3 मिनटाचा किंवा 4 मिनटाचा आपल्याला दिसतो, बट ह्याच्यामागे किती काम आहे, किती जास्त काम असतं हे मला आज अनुभवायला भेटलेलं आहे. आणि इथं आमची चालू झाली आहे रेकॉर्डिंग. इथं सरांनी त्यांना पूर्ण सेटअप वगैरे करून दिलेलं आहे, सिंगर सरांना, आणि ते आता रेडी आहे रेकॉर्डिंग करण्यासाठी. आपले जे लिरिसिस्ट सर होते ते त्यांना वर्ड्स क्लिअर करून सांगत होते आणि
पद्मनम सर पण खूप एन्जॉय करून सॉन्ग सिंग करत होते. म्हणजे त्यांनाही आवडलं होतं, त्यांनाही ते गाणं आणि ते लाईन्स रिलेट झाले होते. ते खूप फील घेऊन सिंग करत होते. आणि आमचे जे राहुल सर आहे ते मेकिंग करत होते आतमध्ये जाऊन. त्यांची मेकिंग चालू होती. आणि हे मेकिंग व्हिडिओ तुम्हाला आमच्या SM ड्रीम प्लॅनेट प्रोडक्शन हाऊसच्या चॅनलवरती बघायला भेटेल लवकरच. इथं खूप जास्त एन्जॉय केला. रेकॉर्डिंग वगैरे संपली आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मस्तपैकी चहा घ्यायला. कारण चहाशिवाय आपल्या कुठल्याही कामाचं एंड किंवा सुरुवात होत नाही. सो आम्ही घेतलं चहा आणि थोडं फ्रेश अप झालो. त्याच्यानंतर त्याच्या रेकॉर्डिंगनंतरचं जे प्री प्लॅनिंग आहे ते आम्ही डिस्कशन करत होतो इकडे थांबून. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच. लव यू गाईज. असंच भरभरून प्रेम देत राहा.